माऊली रामकृष्ण हरी. ह्या नागिनवरती नागवेड्यावरती तुम्ही आम्हाला काहीतरी उपाय सांगा, जेणेकरून आमचा हा आजार लवकरात लवकर बरा होईल. आम्ही या नागिनच्या त्रासाला वैतागलेलो आहे. असे प्रश्न ज्यावेळेला रुग्ण विचारतात त्यावेळेला बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतात. तुम्ही आहारामध्ये तेलकट, तिखट, खारट, आंबट, लोणची, पापड, दही किंवा मिसळी किंवा मोड आलेले कडधान्य जर खात असाल तर ते पूर्णतः स्टॉप करा. आहारामध्ये उष्ण तीक्ष्ण पदार्थ खाल्ल्यामुळं पित्त वाढतं. हे पित्त वाढलेलं हे रक्त दूषित करतं आणि स्थानिक जागेमध्ये तुम्हाला नागिनचा त्रास होऊन जातो. तर नागिन ज्यांना ज्यांना झालेले आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लाईक करून शेअर करावा, कारण मोलाची अनमोल अशी माहिती मी सांगत आहे. तुम्हाला दुवासुद्धा मिळून जाईल. बघा, तुम्हाला नागिन झाला असेल तर काळं मनुकं साधारण 30-40 किंवा 50 सकाळी किंवा 30-40-50 संध्याकाळी चावून चावून खायचे, जेणेकरून शरीरामध्ये उष्णता ही कमी होऊन जाईल. कारण नागिन झालेल्या बऱ्याच रुग्णांचं पोट नीट साफ न होणं ही एक समस्या मोठ्या प्रमाणात असते. पोट साफ झालं तर त्या ठिकाणचा असणारा दाह, त्या ठिकाणची असणारी आग ही कमी होऊन जाईल. नागिन झालेल्या लोकांनी आपल्या जवळच्या डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्ला मात्र अवश्य घ्या, कारण नागिन झालेला रुग्ण हा त्रासलेला असतो, वैतागलेला असतो. तुम्हाला काही उपाय या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. ज्यांना नागिन झालेले आहे, दाह जर प्रचंड प्रमाणात असेल तर दुर्वा, ज्याला आपण हरळी म्हणतो, आपण गणपती देवाला वाहतो, वाटायची, थोडं पाणी टाकून त्याचा रस साधारण 4 ते 5 चमचे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून सकाळ संध्याकाळ काही दिवस घ्यायचा आणि हेच औषध तुम्ही बाह्य उपचार म्हणून लावू शकता. या दुर्वाच्या रसामध्ये शत धौत घृत म्हणजे 100 वेळा धुतलेलं तूप बाजारामध्ये मिळतं. हे मिक्स करून जर लावताय अतिशय छान पद्धतीने फायदा होऊन जाईल. त्याच्यामध्ये गेरूची पावडर, गेरू काव एकत्र मिक्स करून टाकताय तरीसुद्धा तुम्हाला छान पद्धतीने फायदा होऊन जाईल. तांदळाचं पीठ, तांदूळ बारीक वाटून तयार केलेलं पीठ हे टाकताय तरीसुद्धा तुम्हाला फायदा होऊन जाईल. तुम्हाला मी एक उपाय या ठिकाणी सांगत आहे. हा उपाय जबरदस्त आहे. या उपायाचा वापर करून बऱ्याच नागिनग्रस्त रुग्णांना फायदा झालेला आहे. खैराचे 2 प्रकार पडतात, काळा खैर, पांढरा खैर. या पांढऱ्या खैराची पानं घ्यायची, चांगल्या पद्धतीने पाणी टाकून वाटायची, चांगली पेस्ट तयार करायची. त्याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे गेरू, सुवर्ण गेरू काव बाजारामध्ये मिळते, एकत्र मिक्स करून थोडंसं तूप टाकून ज्या ठिकाणी नागिन झालेली आहे त्या ठिकाणी लेप लावताय तर फायदा हा 100% होत असतो. तिखट, आंबट, मसालेदार पदार्थ बंद केलं पाहिजे. पोट साफ होतं आहे का नाही त्या अनुषंगानं प्रवाळ, कामधुदा, त्रिफळा चूर्ण अशा पद्धतीने काय औषधोपचार जर घेताय तर तुम्हाला फायदा होईल. नागिनग्रस्त किंवा त्या अनुषंगाने त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ लाईक करून शेअर करावा अशी विनंती करून हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. पुढच्या व्हिडिओच्या वेळी. तोपर्यंत रामकृष्ण हरी. पांडुरंग पांडुरंग.